शब्द करायचे आणि त्याचे प्रश्न सॉल्व्ह करायचे मागच्या वर्षीचे. खूप सारे बुक्स अवेलेबल आहे असे मागच्या वर्षी मार्केट्समध्ये, की सागर विद्या भारती असे. तर ते कोणतं पण पुस्तक घ्यायचं किंवा आपल्याला ऑनलाईनमध्ये पण मिळू शकतात खूप सारे पुस्तकं किंवा क्लासेस. त्यानंतर 4th सब्जेक्ट राहते जनरल नॉलेज. तर जनरल नॉलेजमध्ये काही सब्जेक्ट राहतात, इतिहास, भूगोल, राज्यशास्त्र, अर्थशास्त्र, चालू घडामोडी. ते याचे एक एक सब्जेक्ट कव्हर करायचे येतात आणि त्याचे पण क्वेश्चन सॉल्व्ह करून बघायचे मागच्या वर्षीचे. बस हे 4 विषय कम्प्लीट केले तर मग तुम्हाला कोणती पण गव्हर्नमेंट जॉब लागू शकते. आणि जे आर्मीची मुलामधून कोणी आर्मीचं करत आहे प्रिपरेशन, आर्मीचं प्रोसिजर राहते. आधी एक्झाम राहते. जर आपण ऑनलाईन एक्झाम राहते, आधी एक्झाम पास झालो आपण, नंतर आपलं ग्राउंड राहते. एक्झाममध्ये हा सिलेबस राहते, मॅथ, रिझनिंग, जनरल नॉलेज आणि ते. आणि ग्राउंडसाठी आपल्याला कमीत कमी 6 महिन्याची 2 टाईम तरी प्रॅक्टिस लागते. 1600 मीटर मारायला लागते आपल्याला 5 मिनिटमध्ये. आणि ते पुलअप्स राहते, त्यामध्ये हाताची पॉवर खूप जास्त पाहिजे, म्हणजे 10 वेळ पुलअप्स झाले पाहिजे. त्यानंतर लांब उडी आणि झिगझॅग रनमध्ये आपल्या बॅलन्ससाठी आपल्याला सर्वच एक्सरसाइज करायला लागतात. तर 1600 मीटरची प्रिपरेशनसाठी कोणी आर्मीची भरतीच करताय, मुलांमधून तयारी पोलीसने करत आहे, पोलीस भरती होते. आर्मी फक्त आपल्याला डिफेन्स साईडला जायचं असणार तर सिलेबस हाच राहते, फक्त ग्राउंड करायला लागते. ग्राउंड जे आहे रेग्युलरमध्ये 2 टाईम करायचा. आणि ग्राउंडचं कसं आता 1600 मीटरचा वर्कआउट राहते. आपल्याला 200 ग्राउंडमध्ये 200 मीटरच्या रेपिटेशन मारायचं हप्त्यातून 1 दिवस, नंतर 400 मीटरच्या मारायच्या, नंतर हेल्थ वर्कआउट करायचं, नंतर जिममध्ये लेग वर्कआउट करायचं. सर्व हप्त्यातून 1 दिवस ते स्टेअरचा वर्कआउट राहते ते पण करायचा. नंतर आपला दर संडेला टाईम काढायचा ग्राउंडचा प्रॉपर. 1600चा किती टाईम येते बा आपला, गोळा किती जाते, 100 मीटरचा टाईम काढायचा. कारण तिथपर्यंत आपण स्वतः इव्हॅल्युएट नाही करू तिथपर्यंत आपल्याला समजणार नाही बा आपलं काय चुकत आहे बा, काय सुधारणा करावी लागणार. यामध्ये इव्हॅल्युएशन म्हणजे मूल्यमापन खूप जास्त महत्त्वाचं आहे. प्रत्येक सब्जेक्टचं पण पाहायचं, मॅथचं पण इव्हॅल्युएशन. आपलं सिलेबस कम्प्लीट झाला एक वेळ तर ते पूर्ण वीक्स मॉक टेस्ट देतात मॅथच्या, म्हणजे पूर्ण सिलेबस ते सॉल्व्ह करून पाहायचं. ते 25 मार्काचे राहतात तर 25 पैकी आपल्याला 20-22 पडले पाहिजे. त्यापेक्षा कमी पडत असणार तर चेक करायचं बा आपला कोणता लेसन कमजोर आहे बा. तर मग तो लेसन आपण डबल हे करायचा, प्रिपेअर करायचा, किंवा आपले जे सिनियर्स राहतात त्यांच्याकडून मार्गदर्शन घ्यायचं. बरोबर. फक्त हे 4 सब्जेक्ट करून गव्हर्नमेंट जॉब लागू शकतो. फक्त यामध्ये कंटिन्युएशन महत्त्वाचं आहे. म्हणजे डिसिप्लिन इज मोर दॅन मोटिवेशन, मोर इम्पॉर्टंट दॅन मोटिवेशन. म्हणजे मोटिवेशन कसं राहते, आज आपण लायब्ररीमध्ये जातो, मोटिवेशन आलं 6 तास अभ्यास करून घेतो, दुसऱ्या दिवशी 1 तास पण नाही करत, तसं नाही पाहिजे. डिसिप्लिन पाहिजे. डेली आपला टाईम फिक्स पाहिजे. डेली आपण 4 तास करत आहोत, कंटिन्यू 6 महिने 4 तासच ते कंटिन्यू ठेवायचं. कारण आपण मधात गॅप पाडली तर मागचं पण भूलतो ना आपण. आणि यामध्ये एक इम्पॉर्टंट असते रिव्हिजन पण खूप इम्पॉर्टंट आहे. म्हणजे आपण आधी लेसन केले ते जर विसरून गेलो आणि पुढचेच करत राहिलं तर पण ते आधी केलेलं व्हायला जाते ना. तर रिव्हिजन हे खूप इम्पॉर्टंट आहे. यामध्ये आपल्या स्टडीमधलं 60 ते 70% तुम्हाला रिव्हिजनसाठी दिला पाहिजे आणि 30 ते 40% नवीन केलं पाहिजे. कारण म्हणजे जर आपण मागचं बोललो तर मग ते व्यर्थ जाणार ना, म्हणजे पाठन मागे सपाट. तर तसं चांगलं असतं. यामध्ये रिव्हिजन, डिसिप्लिन आणि कंटिन्युएशन हे 3 गोष्टी केलं तर बोलून शकतात. ठीक आहे, थँक्यू. क्लास आणि सेल्फ स्टडी दोन्ही करायला लागतात. याच्या 16 वर्षी माझ्या स्वतःचं प्रिपरेशन मी म्हणजे याच्या लॉकडाऊन जेव्हा लागला होता तेव्हापासून ग्राउंड आणि अभ्यास चालू केला. आधी ऑफलाईन क्लासेस केले, पूर्ण सिलेबस कव्हर करून घेतला. नंतर 4 ते 5 सब्जेक्टचे 5 सब्जेक्ट आणले. 12 नंतरच प्रिपरेशन चालू केली. नंतर आधी ऑफलाईन क्लासमध्ये सिलेबस कम्प्लीट केला मी पूर्ण 5 सब्जेक्टचा. नंतर 5 सब्जेक्टचे 5 बुक्स आणले आणि त्यामधला एक एक लेसन सॉल्व्ह करून स्वतःने इव्हॅल्युएट केलं. हा लेसन झाला आहे, तो लेसन झाला आहे, असा जो लेसनमध्ये कमजोर असणार तो लेसन डबल ऑनलाईन क्लास लावले त्यामध्ये कव्हर करून घेतला. म्हणजे ऑफलाईनमध्ये जो डाऊट राहिला असणार तो म्हणजे एक सब्जेक्ट कव्हर करत म्हणजे पूर्ण तरी 4 वर्ष लागली होती. थोडीफार वेळ लागते त्यामध्ये. नंतर कधी 1 मार्कानं आलो तरी टोटल 16 की 17 एक्झाममध्ये मी मीटिंग थोड्या मार्कानं राहणं असं झालं आहे. MPSC आता फर्स्ट टाइम देणार, ग्रॅज्युएशन होतं ना, MPSC देणार. आता ग्राउंडचं पण
कंटिन्यू ठेवायचं. एज्युकेशन एज्युकेशन बद्दल सांगू शकतो. एज्युकेशन इज मोस्ट इम्पॉर्टंट फॉर अस. इफ वी गेट एज्युकेशन we can develop ourselves and also we can develop our country. Education is various types of education, means sport education, education of school. If you do education of sport, then you become physically strong and we get medals in national and international levels competition. If we get medals in international competition, then government can give us a direct government job, direct class 1, class 2, because government support to sportsmen, because government wants so many medals in Olympics. In our India, the medals are very less in Olympics. So do sports and education both. We must want to balance between the sports and studies. If we focus only on we must focus only on study, but if we only focus on a sport, if we only focus on a sport, then we become a less in study. So we must balance between study and the sports. And in schools, from primary we learn so many in school. Yes, basic things that in daily use, means what is cylinder or what is cylinder river, that we learn in a school. So for our basic